नमस्कार. ऋतुगंधचं प्रूफ रीडिंग AI च्या सहाय्याने कसं करायचं याचा मी हा पटकन एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर ग्रीष्म अंतरंग ही जी आपली एक्सेल शीट आहे तिथे ही लिंक दिलेली आहे. तर या लिंकवर तुम्ही क्लिक करा. इथे गेलात की तुम्ही हा जो ISGen AI आहे इथे तुम्ही पोचाल. इथे भाषा मराठी सिलेक्ट करायची. इथे हिंदी मराठी म्हणजे इथे आपण मराठी टाकलं की ते आपल्याला इथे ग्रामर आणि हे सगळं चेक करता येतं. आता ग्रीष्ममध्ये आपण गेलं तर हा जो लेख आहे उपेंद्र कुलकर्णी यांचा, तर तो आता मी करायला इथे घेत आहे, प्रूफ रीडिंग करायला. तर त्यासाठी मी आधी आपल्या अंतरंग फोल्डरमध्ये जाईन. तिथे जो उपेंद्र कुलकर्णी यांचा जो लेख आहे तो आधी मी मूव्ह करणार प्रूफ रीड कंप्लीट या फोल्डरमध्ये. त्याची कॉपी बनवून ही त्याची कॉपी बनलेली आहे आता, आणि ही कॉपी मी आता प्रूफ रीड कंप्लीट हा जो आपला फोल्डर आहे त्यामध्ये मी मूव्ह करणार आहे. हा प्रूफ रीड झाले या ह्याच्यामध्ये. म्हणजे तर इथे आपला हा आलेला आहे. तर ही कॉपी आता मी ओपन करेन. ही कॉपी ओपन केल्यावर हा जो लेख आहे हा कॉपी करायचा आणि आपलं जे आत्ता ISGen जे होतं उघडलेलं आपण त्यामध्ये तो हे जे आपलं होतं इथे आपण तो पेस्ट करायचा. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की इथे 5000 कॅरेक्टर्सचं लिमिट आहे एका वेळेला चेक करायचं. स्वतः आपल्याला दिसतंय की इथे 11,000 कॅरेक्टर आहेत या लेखामध्ये, त्यामुळे आपल्याला हा लेख थोडासा कमी करावा लागेल. सो त्या दृष्टीने आपण थोडासा हा कमी करू आणि मग त्यानुसार आपण बघूया की 5,000 कॅरेक्टर आलेत का. तर आता इथे दिसते की 4,914 कॅरेक्टर झालेले आहेत. साधारण अर्धा लेख आपण घेतला. काउंटर्सवर असते इथपर्यंत. आता हा लेख आपण प्रूफ रीड करायला सुरुवात करणार आहोत. यासाठी आपण असं करायचं की हे चेक या ह्याच्यावर क्लिक करायचं. एक क्लिक झालं की हा AI प्रूफ रीडिंग सुरू करतो. हे सुरू झालं आणि हे पूर्ण प्रूफ रीडिंग कंप्लीट झालं की ते आपल्याला कळेल. थोडासा वेळ घेऊ शकतो हा. आता तुम्हाला इथे दिसेल की हा या ह्याने ऑल सजेशन्समध्ये आपण जायचं. या सगळ्या सजेशन्समध्ये त्यांनी इथे आपल्याला माणसांसाठी चालवलेले संस्थान, उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला 2 ऑप्शन आहेत इथे. इथे सगळी सजेशन आहेत. इथे ग्रामर मिस्टेक्स आहेत. पहिल्यांदा आपण फक्त ग्रामर मिस्टेक्समध्ये जाऊन त्या करू शकतो. त्या आपण करेक्ट करू शकतो. उदाहरणार्थ निकडच्या ऐवजी आता इथे, आता हे उदाहरण सांगायचं झालं तर आता इथे निकड आहे. तर आपण इथे कर्सर नेला की आपल्याला इथे तुम्हाला लक्षात येईल, इथे कर्सर नेला की हा शब्द इथे हायलाईट होतो, निकड. बरोबर. आता निकड हा बोलीभाषेतला शब्द आहे त्यामुळे हा दाखवलेला आहे. सो इथे आपण हे रिजेक्ट करू शकतो आणि निकड हा शब्द तसाच ठेवू शकतो. पण लागली आणि त्या काळी याऐवजी त्याने सांगितलं चांगल्या बँकेची, मला स्वतःला जेव्हा चांगल्या बँकेची निवड भासू लागली तेव्हा, मला वाटतं सेंटेन्स फ्लोच्या दृष्टीने तेव्हा हे योग्य आहे किंवा इथे पूर्णविराम अपेक्षित आहे. पण इथे तेव्हा हेच बरोबर आहे, त्यामुळे हा चेंज आपण ॲक्सेप्ट करू शकतो. सो हे प्रूफ रीडिंग हे या AIने स्वतःहून दिलेलं आहे. उदाहरणार्थ सुदैवाने नंतर कॉमा हवा तोही याने दिलेला आहे. आता इथे जसं आहे की त्याचे
आणि बाबा आणि त्याचे बाबा त्याचे वर्षानुवर्ष किंवा ही बँक हे स्त्रीलिंग आहे, त्यामुळे इथे त्याचेच्या ऐवजी तिचे हवं हे या AI ने काढलेलं आहे. असं करून आपण सगळं या चुका इथल्या हे करू शकतो. आणि ह्या चुका सगळ्या या म्हणजे हे जे आपण ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट झालं की त्यानंतर आपण हे पुन्हा आपल्या या मूळच्या डॉक्युमेंटमध्ये जाऊन हे जे डॉक्युमेंट होतं या डॉक्युमेंटमध्ये जाऊन आपण असं तिथे हे पेस्ट करायचं. आता इथे आपण अर्धाच लेख केलेला होता, तर तो मग उरलेला अर्धा पण मग आपण कॉपी करून तो पेस्ट करायचा आणि अशा प्रकारे आपण प्रूफ रीड पूर्ण करू शकतो.